नमस्कार मंडळी, मी रोहित खांडेकर. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आपला पालखीच्या संदर्भात होणार आहे आणि होम आणि माडाला काही यायला जमलं नाही, पण आपण आता आलो आहे पालखी घ्यायला आपल्या घरी. आणि आज साणेवरून पालखी उठते. शिमगा आणि मध्ये दुसऱ्या दिवशी गॅप असून तिसऱ्या दिवशी पालखी साणेवरून उठते. पहिली जाते आपल्या चंडिका मातेची इथे आणि त्यानंतर मग परत आपल्या मानकरी अंगडे येते. सो मंदिरात आता पालखी गेली आणि आता तिथून निघालेत. मला थोडं लेट झालं आहे. आपण जाऊया डायरेक्ट मानकरी एकांच्या घरी आणि बघूया कोण कोण आलेत. तर आता सध्या आपल्यासोबत आहे आपला भाऊ अनिकेत. आणि जास्त कोण आलं नाही कारण सगळ्यांचं काम आणि हे सगळं बघून यावं लागतं. बहुतेक येतील पालखीला, सर्वजण येतील. तर आता आपण आपल्या घरापासून खाली साळेवाडीमध्ये चाललो आहे कारण आपल्या अनिल काका आहेत, त्यांच्याकडे पहिली पालखी येते कारण ती मानकरी आहेत. आणि मग तिथून पुढे वरती आपल्या वाडीत पण 3 मानकऱ्यांची घरं आहेत. ती झाली की मग एका रूटने खाली येऊन मग आपली घरं करून मग खडबडवाडी करून मग संध्याकाळी परत सानेवरती. सो असा रूट आहे आजचा. आत्ता आपण येऊन पोचलो आपल्या भावाच्या घरी. भाऊ गेलाय मुंबईला, बहिणाबाई इकडे. ओय हो, तिथून आपली गँग आले जे पालखी सोबत गेली मंदिरात. आलास तू? चला, पालखीच्या वडून आला प्रसाद आपला सचिनला वाटतंय. तू कर रे, मी तुला पूर्ण सपोर्ट करणार. माझी एक जे करायचे रील करायची. रील करायचे? हा, रील करायची. ठीक आहे. ओके. एक काम भेटलं आपल्याला, या खायला. जो आहे ना तो इथे द्यायचा आहे बहिणीला. आता सांगा, आई नवरादेवी विठलादेवी वागले बा केदारा सोमा महाराज चंडिका माते, पूर्वी राजीचा मान तुझा इथे पुजलेला आहे, तो मान करून घे आणि सांभाळ माझी आई सर्वांना. आता भैरीच्या मंदिरातून पालखी जाणार थेट अनिल काकांच्या घरी. चला, आता पालखी निघाली आपल्या अनिल काकांच्या घरी. स्वतः अनिल काका पालखी सोबत. चलो. भेटू दे जरा, थांबा, दूर येऊ दे. भेटू दे, थांब जरा. भेटलं ना ना, ये असं हे कर स्लॅश. हा, येऊ दे जा, ते सोडा.
पालखीला शाळेतली मुलं पण आलेत. इकडे आपले राम काका पावभाजी काय बोलतो. यश आहे सध्या त्याकडे ढोल वाजवायचं काम आहे आणि मस्त वाजवतो. तिकडे बसला आपला, त्याचं नाव काय, विराज. श्याम कसा मी बोलतो. आणि पालखीच्या वाटून प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी खायला असतं आणि आता इथे आहे पावभाजी. सो आतमध्ये वाटतात, आले की दाखवतो. ताकद असं तेव आजचा मेनू पावभाजी. मस्त तावमार सकाळच. आणि यांच्याकडे मस्तपैकी नाश्ता असतो, काय काय शिरा, उपमा, पोहा काय असेल ते. आणि यावर्षी आहे पावभाजी. या तर बरोबर अनेकांच्या मागच्या बाजूला आपली सहन आहे आणि या साईडला इकडे वरती आपला होम लागतो. इकडे आपला ही आहे सान आणि त्याच्याच बाजूला हा माड उभा केला आहे, जो होळीचे एक दिवस आधी करतात आणि त्यानंतर मग शिमगा लागतो, जो होम पेटवतात तो या साईडला. या घराच्या पाठीमागे मळी आहे तिकडे आणि इकडे पालखी नाचवतात. सो ही आपली सान आणि इकडे 2 पालख्या बसतात. आता ती पालखी आहे आपल्या अनेकांच्या घरी. तर मंडळी इकडची आता पूजा झाली आहे मानकरी काकांची इथून आणि आता पालखी जाणार आहे थेट आपल्या वाडीमध्ये, जिथे आपले मानकऱ्यांची घरं आहेत आणि ते घरं करत करत मग आपल्याकडे. सो एकंदरीत संध्याकाळी होईल आपल्याकडे पालखी जाईपर्यंत. आता जेमतेम वाजलेत 12, कारण यांच्याकडे टाईम लागतो थोडा पूजेसाठी, कारण पूजा खूप मोठी असते. सो असं एकंदरीत आहे. आणि पालखीच्या पाठी फिरता फिरता प्रत्येकाकडे काही ना काहीतरी खायला असतं, त्यामुळे भुकेचा एवढा काय प्रश्न येत नाही. आता इथे पावभाजी आपण खाल्ली आणि पालखी निघाली आता. आलेलं आहे आणि आता इथे बघा पालखीच्या पाठी काय खायला आहे. ती रेडीमेड बनवून दिलं आहे, म्हणजे पिशवी दिले प्रॉपर. काय आहे, लस्सी आहे आणि मका चिवडा आहे. चांगलं आहे, ताक आहे. ओके, छास. तर आता पालखी आली आपल्या वाडीत आणि मस्त थंडगार छास पिऊन निघाला. तर घरी जरा बघूया काय तयारी झाली आहे की नाही, कारण पालखी तर लेट येणार आहे, पण कामं चालली आहेत घरात. आणि मी इकडे पालखीच्या वाटी फिरतोय आणि मम्मी पप्पा कामं करत बसले. दादा तर काय आलाय नाही. इकडे वरती अनिकेतचं घर आहे. फादर इकडे हार करत बसलेत. ही इकडे जेवणाच्या वाटी लागले. असं कर असं. इकडे सगळे मस्त फरसाणाचा आस्वाद घेतात. राम काका कसं आहे, कसं आहे. इकडे स्वतः खजिनदार म्हणायला काही हरकत नाही. वसुली चालले जोरात, त्याच्यासोबत नाश्ता. आणि इकडे छोटी मस्त तयार झाले पालखी येणार म्हणून. असं कर मगाशी करायला सांगितलं तसं. या तर हे आपल्या वाडीतलं गणपतीचं मंदिर. पालखी सध्या प्रणवच्या घरी आहे, म्हटलं इथे येऊन जरा दर्शन घेऊया. जास्त सुट्ट्या नसल्या कारणाने सध्या पालखीच्या पाठी फिरायला पण माणसं कमी आहेत. आणि सध्या आपल्यासोबत आहेत सौरभ आणि अनिकेत.
संदीप शांताराम इंदुरकर चलावर त्याला शेरणीचा नाड दिलेला आहे, मान्य करून घे आणि सांभाळ माझी आई. चला नमस्कार कर. चला आता पालखी निघाली आपल्या आनंदगांच्या घरी. चला पेट तयारी चालली आहे पालखीची. काय का बस कंपास इकडे मस्त रांगोळी काढते मम्मी. तर मंडळी अशा प्रकारे घरी येऊन मस्त कुर्ता वगैरे घालून तयार झालं, कारण आपल्याकडे आता पालखी येणार आहे. आता आहे ती आनंदगांच्या घरी आणि आपल्याकडे 2 पालख्या असतात. तर पहिल्या पालखीमध्ये आई नवलादेवी, विठलादेवी, वाघजाई देवी आणि सोंबा केदार असे सर्व देव असतात आणि त्यानंतर छोट्या पालखीमध्ये चंडिका मातेची मूर्ती असते. तर अशा ह्या 2 पालख्या सर्व गावकऱ्यांच्या घरी फिरत असतात आणि त्याच्या पाठोपाठ सगळे भक्तगण आपले असतात. तर पालखीच्या पाठी फिरता फिरता प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी नाश्ता असतो. त्या नाश्त्याचा आस्वाद घेत कोणी लांबचे असेल तर त्यांना जेवायला असतं. तर हीच तर मजा सगळी कोकणात असते आणि दर पालखीला हे सगळं होत असतं. सो चला जाऊया आनंदगांची इथे. आणि पालखीच्या बरोबर पूजा झाल्यानंतर पालखीच्या इथे आरस लावली जातो प्रत्येकाच्या घरी. जसं कोणाची इच्छा असतील ज्या पूर्ण झाल्या असतील तर त्याबद्दलचा नारळ असतो किंवा ढोलाचा आवाज येते किंवा आपल्या मायरोशी नसतील त्यांचे नारळ असतात, त्यांच्या ओट्या असतात, त्या मानवल्या जातात. तर हे वेगवेगळी परंपरा आहेत त्या आपल्या कोकणात बघायला मिळतात पालखीच्या पाठी. सो असं सगळं चालतं एकंदरीत पालखीमध्ये. तिकडे सरळ जा. काय बोलू ना हो भेटला फक्त पायाजवळ सोड दोघांना ना नावादेवी
आणि पाणी पण तसं तिला मिळत या छोट्याला घाला. आपल्या पालखीच्या पाठून फिरतो आपला राजू दादा. तिकडे आहेत गुरव काका. त्यांची जागा चालवतोय आता राजू, त्यांचा मुलगा. आणि पूजा कशी करायची तो सांगतो. चला आरस लावूया आता. आई नवलादेवी विठलादेवी वागजाईबा केदारा सोमा महाराज चंडिका माते प्रणिता तुकाराम खांडेकर. आई नवलादेवी सालाप्रमाणे खणाने ओटी भरलेली आहे. आई चणकीची पण ओटी भरली आहे, ती मान्य करून घे आणि सांभाळ माझी आई. सांगा आई नवलादेवी विठलादेवी वागजाईबा केदारा सोमा महाराज चंडिका माते तुकाराम भिकाजी खांडेकर. आई नवलादेवीला हातपेटीचे 201 रुपये आणि आई चंडिकेला नारळ दिलेला आहे आणि आई चंडिकेला 101 रुपये दिलेले मान्य करून घे आणि सांभाळ माझी आई. तर मंडळी असा होता एकंदरीत व्हिडिओ. ज्या पालखीची आपण दर 1 वर्षाने वाट पाहत असतो तो क्षण आता येऊन गेला. आणि आता परत 1 वर्षाची त्याची वाट पाहावी लागणार, जेव्हा देव साक्षात त्याच्या मंदिरातून थेट आपल्या भक्ताच्या घरी येतो. आणि हा क्षण अनुभवणं म्हणजे स्वर्गसुख आहे खरंच. सो भेटूया का नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आता बॅक टू मुंबई. चला बाय.